व्यवहारामध्ये काही गोष्टी पवित्र आहे आणि साधनेमध्ये सुद्धा अनेक गोष्टी पवित्र आहे. आता जे मेंढीच्या कापडाचं लोकर, आता घोंगडे बरेच ठिकाणी चालले कसा ना, आमचं सुरूही झालं नाही तर तुम्ही चांगले म्हटलं. इथं व्यवस्था केली असते ना आपण. आता ते कुशाग्र बुद्धिमत्तेची पोर आहे महाराज, त्यांना ते मी सुरुवातीपासून पाहतोय चलबीचं त्या पोरांचं चालू असतं. त्यांचं वय सुद्धा आहे ते बसत नाही, प्रचंड हुशार पोर. त्या वयात आपणही तसंच होतो, आपलं बालपणही तसंच होतं लहानपणात. त्यामुळे त्यांचा नाद करू शकत नाही. लहानपणात माणूस कसा असतो, माझ्या वर्गात एक रामदास नावाचा माझा मित्र होता. काय माझ्या बेंचवर बसायचा रामदास, फारच बुद्धिवान, पण शाळेत नाही बरं का, हजरजबाबी उत्तर द्यायला. अहो एक दिवस एम एस पाटील सरांचा पिरियड चालू, शिकवत होते ते, स्वर बंद केला तरी चालेल. आणि ते शिकवत असताना एक मागच्या पोराला झोप लागली. एम एस पाटील सर म्हटले, रामदास अरे तो मूर्ख झोपला, जरा त्याला जाऊन उठव रे. एका सेकंदात रामदास म्हणे, का हो गुरुजी झोपवलं तुम्ही, उठवू मी. इतका हजरजबाबी. हे त्या वैशिष्ट्य वयात ती पोरं काय बोलतील. अहो आमच्या शाळेला एकदा आग लागली, आणि आग लागल्यानंतर मग 8-10 दिवस आमची शाळा बंद होती, शिवाजी हायस्कूल नावाची. कडेलाच आग लागली होती. मग 8-10 दिवस सुट्टी दिली बाबा. ते सगळं रंगरंगोटी वगैरे झाल्यावर जातं पोरांना दिली. आठवडाभराने 10 दिवसांनी एक दिवस सहज शाळेत विषय निघाला, आणि त्याच रामदासला आमच्या सरांनी उठवलं. रामदास, घटना आणि दुर्घटना यातला काय फरक? तो म्हणे, गुरुजी 7 दिवसापूर्वी आपल्या शाळेला आग लागली ही घटना आहे, आणि त्यातूनही तुम्ही वाचली ही दुर्घटना आहे. नाद करू नये रामदासचा. रामदास म्हणजे तुफान ब्रिलियंट. अहो एकदा तो सोमवारी शाळेत आला नाही, मंगळवारी शाळेत आला नाही, बुधवारी शाळेत आला. गुरुजी म्हणत, बाबू रामदास 2 दिवस दिसला नाही, कुठं गेलता का बाहेर? तो म्हणे, नाही सोमवारी पाऊस चालू होता, आमच्या आईने चड्डी धुतलेली होती माझी, ते बाहेर वाळत होती, मी वाट पाहू चड्डी, आता सुकीन तेव्हा सुकीन, आता सुकीन तेव्हा सुकीन. माझी चड्डी सुकली, शाळा सुटली. कसं येऊ शाळेत? बर पण मंगळवारी दिसला नाही बाबू. तो म्हणे, मंगळवारी तर मी येऊनच राहतो, पण मंगळवारी मी घरून शाळेचा ड्रेस घालून तुमच्या दारापर्यंत आलो, तुमची चिठ्ठी बाहेर वळत होती. मी म्हटलं, बहुतेक गुरुजी काही जात नाही गळ्या. रामदास म्हणजे कठीण रामदास. आता शेवटचं उदाहरण सांगतो तुम्हाला रामदासचं. एक दिवस शाळेत वर्गात आमच्या साहेब आले, आणि त्यांनी विचारलं, रामदास अरे साहेब येणारे गुरुजी म्हटले, जरा उत्तर बित्तर नीट द्या बरं का. तो म्हणे, काय काळजी करू नका तुम्ही गुरुजी. साहेब आले ना, आल्याच वर्गात साहेबांनी विचारलं, काय सर काय म्हणते वर्ग? म्हणे, खूपच तयार आहे पोर, सगळ्यात जास्त हुशार. म्हणे, हा खूप हुशार. उभा राहा रामदास. तू हुशार होता. वा वा, काय विचारावं म्हणे तुम्ही त्याला व्यवहारातलं. आता गुरुजींनी व्यवहारातलं तुला सोडून ना अभ्यासातलं विचारलं. बाबा 35 आणि 35 रे? तो म्हणे 80. साहेब म्हणत, का हो खूपच हुशार आहे. 80 समोर आला, 35 आणि 35. अहो म्हणे 35 आणि 35 70 होता ना, हा 72 80 सांगते, तरी तुम्ही म्हणता हुशार आहे. गुरुजी म्हणत, साहेब खरंच तो हुशार आहे. अरे पण 80 सांगते ना. सांगू द्या म्हणे, सांगले तर हे 100च्या पुढे बाकीचे. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. तुम्ही काळजी करू नका म्हणे, मी दाबदूब करून गेले 70 लोकांना पुढच्या वर्षाला. असा तो रामदास. त्या वयामध्ये योग्यच वय असतं ते, तसं वागणं तसं बोलणं त्या वयाला त्यांचं मानवतं, शोभतं. चला बघा, आता त्यांचे चेहरे फ्रेश झाले. म्हणजे आवडीचा माल भेटला की पोरं एकदम काय पवित्र आहे. व्यवहारामध्ये अनेक गोष्टी पवित्र आहेत महाराज. अनेक व्यवहारामध्ये आपण घोंगळ पांघरतो. रजस्वला असताना स्त्री म्हणे 4-5 दिवस स्त्रीनं घोंगळ पांघरावं. घोंगळ्याला विटाळ नसतो घरात. तांब्या पितळाची धातू आपण का वापरतो? तांब्याच्या भांड्याला विटाळ नाही. पवित्र आहे ते. तांब धातू पवित्र आहे. अहो जगातली सगळी साधनं सगळी धातू सोडून दिली ना, आपण सोनच का अंगावर घालतो? कारण सोनं अंगावर घातल्यानंतर एक विष्णू सहस्रनामाचा श्लोक जरी म्हटला, पवित्रानाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम देवकम देवतानांच, विष्णू सहस्रनामातला पवित्रता श्लोक म्हटला. भगवंताची पवित्रता त्या धातूमधून
आपल्याकडे सुपूर्द व्हायला मदत होते, सहकार्य होतं. इतका तो धातू पवित्र आहे. जगाच्या पाठीवर अनेक गोष्टी पवित्र आहेत महाराज, अनेक. त्या पवित्रतेचं वर्णन होऊ शकत नाही आपल्याकडे. अहो एखाद्या वेळेला गायी चारणारा गोळी दादा दिसणं मंगल आहे, पवित्र मानलं जातं. मासे विकणारा कोळी दिसणं पवित्र आहे. ती पवित्र क्रिया आहे जीवनातली. एखादी बाई घट भरून, माझ्याकडे लक्ष द्या जरा, घट भरून इकडं